रशियन तरुणी मथुरात आली आणि म्हणाली, भारतीय मुलं मला. ती पुढे असं काय बोलली की ते ऐकून सगळे शॉक झाले. दरम्यान व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अनेक परदेशी पर्यटक मथुराला भेट देण्यासाठी येत असतात. अशीच एक रशियन तरुणी मथुरेच्या वृंदावनात काही वर्षांपासून राहत आहे. मॉडेलचं आयुष्य जगलेली तरुणी आता भारतीय संस्कृतीनुसार साधं जीवन जगत आहे. तिने एका खासगी यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत तिने भारतीय मुलांबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. भारतात आलेल्या रशियन तरुणीचं नाव सोफिया आहे. आता तिनं तिचं नाव बदलून सीमा लडखा देवदासी केलं आहे. ती वृंदावनमध्ये राहते. गौतम खट्टर नावाच्या यूट्यूबरने 2022मध्ये तिची मुलाखत घेतली. यूट्यूबरने विचारलं की तुम्ही भारतात कसे पोहोचलात आणि तुम्हाला हिंदू संस्कृतीची आवड कशी निर्माण झाली. तिने सांगितलं, मी 13-14 वर्षांची होते तेव्हा मी भागवत गीता वाचली. यानंतर ती 2014मध्ये भारतातील ओरिसा राज्यात नृत्य शिकण्यासाठी आली. तिला सुरुवातीपासूनच भगवद्गीता आणि हिंदू संस्कृतीत रस होता. त्यामुळे ती ओरिसाऐवजी मथुरा येथे पोहोचली. इथे ती ओरिसा नृत्य शिकत आहे. यासोबतच तिने मंदिरातील अनेक कार्यक्रमांमध्ये डान्स परफॉर्मन्स केला आहे. मला वृंदावनमधील साधं राहणं आवडतं, पण कधीकधी टेन्शन येतं जेव्हा भारतीय मुलं माझ्याकडे एकटक पाहत असतात. कधीकधी माझी खूप चिडचिड होते. एकदा हिमाचलमध्ये एक माणूस माझ्या मागे येत होता. तो कदाचित आपल्या कुटुंबासोबत व्हिडिओ कॉलवर होता. तो म्हणू लागला की बघ ती इंग्रज आहे आणि तिने साडी नेसलेली आहे. मला खूप राग आला. मी त्याला वेडा म्हटले. माझं हिंदी बोलणं ऐकून तो पळून गेला, असं ती म्हणाली.